राहिले काय माहिती. हॅलो, अहो कुठे आहे तुम्ही? मी आवरून बसले, किती वेळ झाले, तुम्ही अजून आले नाही. बरं या लवकर, वाट बघतीये. हो हो लवकर या. कधी येतात काय माहिती. आता आवरून तर बसले आणि ह्यांचाच तपास नाही. सकाळपासून आवर 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 चालली. काही बाई, दुधाची बाटली भेटली इथंच टाकली पोराची. अगं बाई, ही तर माझ्या आईने घेतलेली साडी दिसते. मला न विचारता घातली काय? अरे देवा, ती तर कपाटात ठेवली होती मी. म्हणजे आता फार कपाट उचकून बिचकून माझ्या साड्या घालायच्या. चांगलंय, आज साडी घातली, उद्या कपाटातून दागिने घेऊन घालणार. बघतेच आता, जाऊन आहे ना विचारतेच कस काय कपाट उचकलं. होय ताई, कुठे चालले आवरून? काय माहिती, तुझे भाऊ म्हणले बाहेर जायचंय, आवरून ठेव. सकाळपासून माझ्या मागं लागलेत आवर आवर आणि अजून आले नाही. मी आवरून बसले, किती वेळ झाले. बाकी मग घरातलं भांडीन ते राहिलेलं झालं? ते सगळं झालं ना? तेच उरकून बसले, किती वेळ येतो म्हणले, अजून आले नाही. आता म्हणजे 5 मिनिटात येतोय. असं आहे का? लिहून लागते ना. ही साडी कधी घेतली तुम्ही? अगं माझी नाही, तुझीच साडी आहे. हा का? तरीच म्हणलं, मला वाटलंच बरं का माझीच आहे. हो तुझीच आहे साडी. पण मी तर कपाटात ठेवली होती साडी. हा मग कपाटातूनच घेतली ना मी घालायला. बाहेर जायचं होतं, आता माझ्या साड्या आहेत पण एक पण इस्त्री पण केलेली नव्हती, काय चांगली पण नव्हती. त्यामुळे बरं मग ते विचारलं नाही तुम्ही मला ती साडी घेताना? आता त्यात काय विचारायचं? आता आता तसं पण आपण दोघी वापरतो की एकमेकींच्या वस्तू. नाही नाही, खरं आहे तुमचंच, वापरतो आपण एकमेकींच्या वस्तू. म्हणून कपाट उघडून आता तुम्ही घ्या साडी त्याच्यातून. आज साडी घेतली, उद्या अजून काही काही घ्याल. अगं पण असं का चिडून बोलते? पहिल्यांदाच थोडी घेतलं. तू नाही का माझ्या साड्या वापरती, दागिने घेती, मी काय बोलते का तेव्हा? असं कधी घेतले आजपर्यंत दागिने तुमचे? मी साड्या घालतो मान्य आहे, पण मी तुम्हाला विचारल्याशिवाय कधी हात नाही लावत तुमच्या साडीला. तुम्ही आज पार न विचारता डायरेक्ट कपाट उघडून त्याच्यातून साडी घेतली. अगं मग घेत जा ना, त्या कपाटाचं कधी माझं लॉकही नसते, ते कपाट ओपनच असते. आणि तुला तर किती वेळा म्हणलं, तुला लागन तेव्हा जे लागन ते घेत जा. मला तशी सवयच नाही ना एखाद्याचं कपाट उघडून त्याच्यातून वस्तू काढायच्या आणि घालायच्या आणि मिरवायचं. एवढी काय बोलतेस तू? फक्त साडी घेतली असं बोलते जसं का मी चोरीच केली तुझ्या कपाटावरून काही. बरोबर आहे तुमचं, तेच तर म्हणलं, आज साडी घेतली, उद्या दागिने घेणार, मग मिरवणार इकडं तिकडं, मग सांगणार हळूहळू हे माझंच आहे. माझ्या आईने साडी घेतली होती, ती अजून मी तिची घडी मोडली नाही आणि तुम्ही लगेच घालून निघाल्या. बरं देऊ का तुझी साडी तुला काढून? पण एवढं बोलू नको बाय माझ्यापाशी. बरं तू बाहेर जायच्या टायमिंगला का कटकट लावायला लागली? अगं नाही करत कटकट, जाते. हिला काय झालंय पण आज? रोज तर काही बोलत नाही, नुसती साडी काय घेतली तर एवढं पडली तिथं मरणाची काम. मला न्या चालल्या बाहेर. अगं देते म्हंटल ना तुझी साडी काढून. मग आता मी कचरा उडवतेस तू अंगावर? कधी उडवला कचरा? झाडायचं राहिलंय म्हणून मी आपलं झाडते. ए बाई, तू जायच्या टायमिंगला कटकट घालू नको. तुझी ही साडी मी देते तुला काढून, काय आमची कटकटीची. म्हणजे आपण काय बोलायचंच नाही, काहीच नाही. अख्खी नवी कोरी साडी होती माझी, अजूनपर्यंत घडी पण नव्हती मोडली. काय बाई, हिला ना बोट दिलं ना तर अख्खा हातच धरायला बघती ही. हा नाही नाही, काय झालंय, मीच आहे ना मोठी जाऊ म्हणून आहे ना कायमच तिला आहे ना मान देत आले ना, त्याच्यामुळे ना ही आता पारे ना डोक्यावर माझ्या मिऱ्या वाटायला लागलेली. बाद झालं, आता काही हिला मान सन्मान देणार नाही मी मोठी म्हणून. जाऊ आहे ना, बाकीच्या जशा जावा वागतात ना त्यांच्या जावांबरोबर तसंच वागलं पाहिजे मी पण हिच्या बरोबर. नाहीतर आहे ना अशीच करेल ही आणि माझ्या आहे ना डोक्यावर आहे ना मिऱ्या वाटेल चांगलीच. घे तुझी साडी. लय साडी 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 चेंज कर असतो पण तुला दम नाही म्हणून कचऱ्यात टाकायची का तुम्ही साडी? आम्हाला दम नाही तुला चेंज कर असतो पण 10 वेळा नुसती भुनभुन लावली बाहेरून. जी साडी घालायची तीच कचऱ्यात टाकायची. म्हणजे इथून पाठीमागे तसंच केलं असणार आहे तुम्ही. हो ना, तसंच केलं. मग तू पण तेच केलं असणार आहे माझ्या साड्यांचं. मी नाही करत तुमच्या साड्यांचं तसं. अहो ही साडी माझ्या आईने घेतलेली होती,
आणि तिची घडी मोडली नव्हती तेच सांगते मी, आणि तुम्ही ती लगेच कचऱ्यात टाकली. अगं हो पायल, पण तू बोललीस किती, त्यामुळे मला माझं डोकं फिरलं. मी चेंज करते आणि तू एवढी बडबड करतेय, त्यामुळे रागाच्या भरात टाकली मी खाली खाली साडी. पण तू किती बोललीस. आपण तुला पण वाटलं पाहिजे, तुझ्या लग्नाच्या टायमिंगला काय काय केलं ते आम्हाला माहितीये. पैसा उभा राहत नव्हता, स्वतःचे डाग मोडून मी पैसा उभा केला. म्हणजे तेव्हा नाही तू बोल. म्हणजे आता तुम्ही जुनं उकरून काढणार आहे का? अगं तू भाग पाडलंस मला ते उकरून काढायला. फक्त तुझी एक साडी नाही घेतली, तू एवढं बोलली आहेस मला. नाही नाही, तुम्ही आता जुनं उकरून काढणार. तुम्ही हे दाखवणार की तुम्ही माझ्यावर किती उपकार केलेले आहेत. अगं उपकाराचं मी बोलतच नाहीये. मी काय म्हंटल का तू मला भाग पाडलं ते ऐकून दाखवायला. आतापर्यंत मी कधी बोलले तुला कोणत्या गोष्टीवरून? काय माहिती का, मी आहे ना तुमच्या मोठी, म्हणजे तुम्ही माझ्या मोठ्या जावे म्हणून मी तुम्हाला आहे ना मान सन्मान देते ना, तर तुम्ही आहे ना माझ्यावर इतकं परासा रुबाब झाडताना माझं काहीच अस्तित्व राहिलेलं नाही या घरात. काय रुबाब झाडलं का मी आतापर्यंत तुझ्यावर, सांग बरं. तुम्ही मोठे आहे म्हणून सगळं तुमचं ऐकते, सगळं तुमचं ऐकते. कधी तुला तुझी इच्छा नसेल तर कधी तुला बळजबरी कामं तरी करायला लावते का मी? माझ्याच्याने होईन तेवढं करते ना. जाऊ द्या, मला आहे ना तुमच्या बरोबर काही बोलायचंच नाहीये. काय बिघडलं हिचं एक आज पण काय माहिती. आत्या काय एवढं उन्हात बसलेत, हे घ्या पाणी. आता काय करू, चाललंय तुमचं उद्या म्हणलं बसले. काय चाललंय का ग, काय झालं? आत्या तुम्ही सांगा, घरातलं सगळं काम मीच करते. हा मग आणि मग त्यांनी नको का करायला, ताईंनी थोडं काम? आता तुम्हाला माहितीये का, हा माझ्या आईने मला त्या दिवशी नवीन साडी घेतली होती का, हा मग ती साडी घातली, मला न विचारता कपाटातून घेतली, घातली, बया आणि परत मी म्हणले म्हणून काढून कचऱ्यात टाकली. आणि आता दुसरी गाडी ते साडी घेतली आणि नट्टापट्टा केलाय असं चालल्यात कुठंतरी. आणि मग मीच एकटीने राबायचं का घरात? मी नाही सगळी कामं करणार. अगो पण पुढं चालली ती बिन विचारता पुस्तक काय भानगडे? मला नाही माहिती, तुम्ही विचारा. अगो बाय, मीच सगळं करायचं, सगळं सकाळपासून ते शेळ्यांचं केलं, सगळं केलं, घरातलं पण मी केलं. नको एवढं टेन्शन आणू, बघू ना कशी नाही काम करीत, काय करते ती. तुम्ही कशाला? विचारा आता. अगो बाय, खर्चाची निघाली काय? अगं कुठं चालली दांडी? हा कुठं बाहेर चालली बिन विचारता पुसता? आवची तुटायची चोथ्यात मग चालले बाहेर. कशाला ग त्याची साडी घातली? तुला साड्या नव्हत्या काय? माझ्या साड्या सगळ्या खराब होत्या म्हणून ती नाही का माझी साड्या घालत कधी, म्हणून मी घातली एक दिवस. आत्या पण बोलली ती मला त्याच्यावर. तुम्हाला माहिती ना, मी न विचारता कधी कपाटाला हात लावते का? काय ना तिचं कपाट रोज काय जाऊन घ्यायची साडी तुला कळत नव्हतं का? तिला एवढा राग येतो. ती माझ्या साड्या घालती म्हणून आजच्या दिवस म्हणलं मी घालू का? माझ्या साड्या सगळ्या खराब आहेत. आणि तू कुठं चालली पण पिशवी घेऊन? माहित नाही मला, हे मला सकाळी म्हटलं का कुठेतरी बाहेर जायचं, त्यांचं काहीतरी काम आहे. सकाळपासून मला मग आवरून त्याचं काम आहे, तुला काय करायची? माहित नाही, तेच तर मला माहित नाही. ते फक्त म्हणले का बाहेर जायचंय, काम आहे काहीतरी. त्याला जायचं असं ना, तूच निघाली आपली मुडी कारभारीन, उठली की निघाली आवरून तिची साडी त्यांना घाल. विचारा तुम्ही, त्यांनी मला आवरायला मी अशी एकटी न सांगता जाते का तुम्हाला? आता पण कधी गेले का तुम्हाला न विचारता मी कुठं? त्यांनी पण आता तर निघाली ना, जात नाही पण आता निघाली. मग काय करू? ती किती बोलली मला, फक्त एक साडी घातली त्याच्यावरून. आत्या मी काय नाही बोलले, मी फक्त एवढंच म्हणले का मी ते साडीची अजून घडी नव्हती मोडली, माझ्या आईने नवीनच साडी दिली, एवढंच म्हणले. तर त्यांनी असं गोळा केली साडी, लगेच कचऱ्यात टाकली. का ग तसं केलं खोट्यावाने? झालं माझ्याकडून रागाच्या भरात. हा रागाच्या बारात, तेवढंच बरं रागाच्या बारात कळालं. हा तिला विचारून ती किती बोलली मला. काय अन्न पाणी सोडून दुसरं खाता काय तुम्ही? रागाच्या भारात पाव आणि देतात आत्या, कचऱ्या कुत्र्यात टाकून. दागिने सुद्धा घेतले माहितीये का, न विचारता दागिने पण घातले होते. तुला काय गरज आहे तिची घ्यायची? तुझं नव्हतं का तुला? आत्या मी दागिन्यांना हात सुद्धा लावलेला नाहीये तिच्या. अहो तिच्या लग्नाच्या टाइम तुम्हाला माहिती, मी माझे दागिने तुमच्याकडे आणून दिले होते मोडण्यासाठी, आणि मी तिचे दागिने घेईन का? आणि आत्या मला बोलून दाखवलं का तुझ्या लग्नात आम्ही किती खर्च केलाय, हे केलाय, ते केलाय, म्हणजे माझ्यावर असे उपकार केलेले असं दाखवलं. आणि तो केला खर्च ना, आम्ही कुठे गेलतो? तूच होती काय कारभारीन? ती एकाच दोन करून सांगते तुम्हाला. तुम्ही होत्या का ऐकायला तिथं? मी तिला आता मला काय माहिती, आता तुझ्या समोर ती सांगती. ती सगळं खोटं सांगते तुम्हाला एकाच दोन करून. आत्या, मी नाही एवढंच म्हटलं का तुझ्या लग्नाच्या टायमिंगला मी माझे दागिने मोडून पैसा उभा केला होता. पैशाची कमी पडत होती तेव्हा. बघितलं नाही का केलं का? आत्या? मग मग खोटं असं काय बोलले? असं बोलून दाखवल्यावर मग माझ्यावर उपकार केल्यासारखंच वाटतं ना मला. आता तिचं ऐकावा का तुझं ऐकावं का? तुला बड बोलती का तिला बड बोलती? काय भानगडी मलाच कळणार तुमचं.
बस करा नाटक, ठेवते कपडे पिशवी घरात आणि निघा राहणार चला कोरप घेऊन. काम बघा बजाल तू बी उरक, नको बसू. कशाला ग तुमची ही नाटकं, तुम्हाला काम कमी आहेत म्हणे, सुसत आहे ना आठवत आहे. ठीक आहे मला काय, मी जाते घरात, पण ह्यांनी विचारलं मी सांगणार आत्यांनी जाऊन हा जा, माझं नाव सांग. बघत येते काय दादा नाही गेला तेव्हा आत्याचं नाव सांगायला लागली त्याला, आणि निघाली खुशाल बी विचारता पुसता. जा उरका आणि निघा राहणार. जाते. काम धंदा टाकून खुशाल निघाल्या वर बावल्या करून. त्यांना उजितील का अजिबात घरची कामाची वड नाही, नुसतं हिंडाय फिरायला सांगावंच नाही लागत. कामाचं कसं सांगावं लागतं हा. आणि हिंडायचं म्हणलं की निघाल्या मनाच्या मालकीने झाल्या त्या, निघाल्या लगे हिंडायला. मी तुमचं नाव सांगन, सांग जा. तो काय दादा नाही गेला बघत आहे त्याचा बी सोमवार.